नमस्कार. एक्सेल करिअर गायडन्समध्ये तुमचे पुन्हा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज जे की पेठ वडगावमध्ये स्थित आहे, तर या कॉलेजचे आपण कट ऑफ बघणार आहोत. त्यासोबतच या वर्षीच्या काउन्सिलिंगमध्ये या कॉलेजची फीज किती राहणार आहे ह्याची देखील आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत. कॉलेजचे हॉस्पिटल, पेशंट फ्लो त्यासोबतच कॅम्पसचा देखील आपण या व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट असणार आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही इतर विद्यार्थ्यांसोबत देखील शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा. तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे आपण आपल्या स्क्रीनवरती विद्यार्थ्यांची यादी बघत असाल की ज्यांनी 2023-24मध्ये या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले आहे. तर इथे पहिल्या नंबरचा विद्यार्थी आहे की ज्याला 342 मार्क होते आणि OBC कॅटेगरीचा हा विद्यार्थी आहे. त्याला देखील कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटले आहे. पुढे आहे 2 नंबरचा विद्यार्थी OBC कॅटेगरी परंतु 157 मार्कावर देखील विद्यार्थ्याला या कॉलेजमध्ये ॲडमिशन झाले आहे. म्हणजे जरी आपला स्कोअर कमी असला आणि आपल्याकडून जर व्यवस्थितरित्या काउन्सिलिंग जर केली तर नक्कीच आपल्याला एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन आपलं होऊ शकते. पुढे जर आपण बघितलं 16 नंबरचा विद्यार्थी तर NT2 कॅटेगरी आहे आणि विद्यार्थ्याला देखील 165 मार्कावर या कॉलेजमध्ये ॲडमिशन झाले आहे. नंतर आहे 17 नंबरचा विद्यार्थी NT3 कॅटेगरी 399. पुढे आहे OBC 359. म्हणजे आपल्याला जो कट ऑफ आहे तो देखील आपण इथे बघू शकतो. तर नक्कीच आपल्याला एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकतं जरी आपला स्कोअर कमी असला तरीसुद्धा. पुढे जर आपण बघितलं जो कट ऑफ आहे तो आपल्याला निश्चितच कमी जाताना इथं दिसत आहे. जर आपण 40 नंबरचा विद्यार्थी बघितला VJ कॅटेगरी तर 386 मार्कावर देखील विद्यार्थ्यांना ॲडमिशन हे झालेलं आहे. तरी देखील महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या काउन्सिलिंग प्रोसेस असतात. ऑल इंडिया काउन्सिलिंग त्यासोबतच जी स्टेट लेवलची काउन्सिलिंग प्रोसेस असते त्यामधून देखील विद्यार्थ्यांना एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन हे मिळू शकतं. त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये खूप सारे राऊंड्स होत असतात. स्ट्रे वॅकन्सी राऊंड्स असतात, ऑनलाईन स्ट्रे राऊंड्स असतात. त्यामधून देखील विद्यार्थ्यांना एक लास्ट राऊंडपर्यंत चांगल्यात चांगलं कॉलेज देखील मिळू शकतं. परंतु विद्यार्थ्यांना प्रॉपर काउन्सिलिंगचं नॉलेज नसल्यामुळे चुकीचं कॉलेज त्या विद्यार्थ्यांकडून निवडले जाते आणि त्याचा पश्चाताप विद्यार्थ्यांना शेवटपर्यंत होतं. काय असतं की आपल्याला एक आपली मेडिकल फील्ड आहे, त्यामध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारचा पेशंट फ्लो जो आहे तो आपल्या हॉस्पिटलमध्ये असायला पाहिजे. परंतु विद्यार्थ्यांकडून चुकीचं कॉलेज जर आपल्याकडून निवडलं तर आपल्याला एखादं खेड्यापाड्यामध्ये आपल्याला कॉलेज भेटतं ज्यामध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारचा पेशंट फ्लो तर नसतोच परंतु कुठल्याही प्रकारच्या फॅसिलिटीज देखील नसतात आणि त्याचा पश्चाताप आपल्याला जो आहे तो आयुष्यभर देखील होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला आमच्याकडून काउन्सिलिंग करून घ्यायची असेल तर आम्हाला 920 910 1770 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा व आमच्याद्वारे तुमची व्यवस्थितरित्या काउन्सिलिंग ही केली जाईल आणि तुमच्या संपूर्ण ॲडमिशनची जबाबदारी ही देखील आमचीच असेल. त्यासोबतच आपण पुढे या कॉलेजची फी स्ट्रक्चर बघूयात. तर इथे जर आपण बघितलं की जे 2015-16मध्ये या कॉलेजची फीज 1,85,000 होती आणि तीच फीज जी आहे ती 2023-24मध्ये 1,95,000 एवढी झाली आहे. म्हणजे दरवर्षी जी कॉलेजची फीज आहे ती आपल्याला चेंज होताना दिसत आहे. तर आता आपण 2023-24चा फी स्ट्रक्चर बघूयात, ज्यामध्ये आपल्याला ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 2,92,500 रुपये कॉलेजची फीज राहणार आहे, जे की 1.6 वर्षाकरिता आहे. तुम्हाला माहितीच आहे की जो BMSचा करिक्युलम आहे तर तो आता 1.5 वर्षाचा केला आहे. त्याचमुळे कदाचित या कॉलेजमध्ये आपल्याकडून 1.5 वर्षाची फीज ही आकारत आहे. नंतर आहे EWS कॅटेगरी तर विद्यार्थ्यांकडून 1,46,250 रुपये कॉलेजची फीज राहणार आहे. नंतर येते OBC कॅटेगरी तर विद्यार्थ्यांकडून 1,59,546 रुपये कॉलेजची OBC कॅटेगरीचा फीज राहणार आहे. पुढे आपण VJ, NT, SBC त्यासोबतच SC ST कॅटेगरीचे देखील फीज आपण इथे बघू शकतो. नंतर आहे जे ॲडमिशन फीज किंवा अदर चार्जेस जे आहेत तर ते प्रत्येक कॅटेगरीकरिता 20,000 रुपये असणार आहे. आपण एक विचार केला की खूप साऱ्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांकडून डिपॉझिटच्या नावाखाली खूप सारे हिडन चार्जेस घेतले जातात. 1.5 ते 2 लाख रुपये काही कॉलेजेसमध्ये नुसते डिपॉझिट्स आहे. त्यामुळे प्रत्येक पालकाला एवढे फीज भरणे हे शक्य नसते. कॉलेजची ट्युशन फीज त्यासोबत कॉलेजची फीज एका बाजूला आणि डिपॉझिटचा खर्च हा एका बाजूला. यामुळे प्रत्येक पालकाची जी आर्थिक परिस्थिती आहे ती या फीज भरण्याची शक्य नसते. त्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांची इथे नुकसान होत असते. त्यामुळे आपल्याला कॉलेज निवडताना कॉलेजची फीज त्यासोबतच कॉलेजमध्ये हॉस्पिटल, पेशंट फ्लो
ह्या देखील आपल्याला खूपच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जी की आपली मेडिकल फील्ड असल्यामुळे आपल्या कॉलेजमध्ये एक चांगल्या प्रकारचा पेशंट फ्लो आपल्याला असणं खूपच इम्पॉर्टंट आहे. त्यासोबतच आम्ही या सर्व गोष्टींचा विचार करूनच विद्यार्थ्यांची दरवर्षी काउन्सिलिंग करत असतो. जर तुम्हाला आमचे काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल तर आम्हाला 920 910 1770 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा व आमच्या टीमद्वारे तुम्हाला रिप्लाय देण्यात येईल आणि तुम्हाला एका व्यवस्थितरित्या एका चांगल्या कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन देखील होईल. तरी आपण भेटूयात नेक्स्ट इम्पॉर्टंट व्हिडिओजमध्ये, ज्यामध्ये आपण अशाच इम्पॉर्टंट कॉलेजेसबद्दल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. जर तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच आपले व्हिडिओज इतर विद्यार्थ्यांसोबत देखील शेअर करा. आपण आपली फ्री काउन्सिलिंगची व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक देखील खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ज्यावर जाऊन तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन करा. कारण की ह्यावरती आपण सर्व काउन्सिलिंग रिलेटेड अपडेट्स ह्या ग्रुपवरती पाठवत असतो. तरी आपण भेटूयात नेक्स्ट इम्पॉर्टंट व्हिडिओजमध्ये. धन्यवाद.